ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून एकत्रित आंदोलन. कर्नाक पुलाचं काम अद्यापही सुरू न झाल्यानं आंदोलन. पूल सुरू करण्यासाठी दोन्ही पक्षाचं आंदोलन. अमरावतीत बोगस बियाणांचा सुळसुळाट. शेतकऱ्यांची फसवणूक. युवा स्वाभिमान पक्षाचा आरोप. बोगस बियाणांचा ट्रक उद्या विधान भवनासमोर नेण्याचा इशारा. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. महामार्ग अडवल्याने शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना होणार फायदा. पावसामुळे पेरण्यांना गती येणार. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे मुसळधार पाऊस. पावसामुळे आणि ढगफुटीमुळे झालेल्या घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू तर 30हून अधिक लोक बेपत्ता. वाशिम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दुरुस्ती काम. जिल्हा परिषदेकडून केवळ 50 वर्ग खोल्यांची दुरुस्ती. 200 वर्ग खोल्या अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. अमरावतीच्या वरुड तालुक्यात अवैधपणे रेशन तांदळांची खरेदी. गोदामावर धाड टाकून 180 कट्टे केली जप्त. देशातील पहिल्या दिव्यांग आयर्नमॅनचा मृत्यू. हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू. 2020 मध्ये पटकावला होता किताब. सोयगाव तालुक्यात एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. 39 वर्षाच्या इसमाने केला वारंवार अत्याचार. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.